नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ती अपडेट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र शासन या योजनेअंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरला असेल, जसं की राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, मेंढाई चराई अनुदान योजना, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना, कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना, या योजनेची प्राथमिक यादी लागली आहे. जर तुम्ही याला ॲप्लिकेशन केलं असेल तर तुमची आता निवड यादी म्हणजे प्राथमिक यादी लागलेली आहे. ती प्राथमिक यादी कशा पद्धतीने बघायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला www.mahamesh.org ही वेबसाईट लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तिथे तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही सूचनेमध्ये बघू शकता. सूचनेमध्ये ज्या जिल्ह्यातील प्राथमिक लाभधारक निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा जिल्ह्याच्या याद्या दिनांक 7/10/2024 दुपारी 3 वाजा सदर वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे 7/10ला ही यादी प्राथमिक यादी जाहीर झालेली आहे. ती प्राथमिक यादी तुम्ही कशा पद्धतीने बघायची आपण ते बघणार. त्यासाठी आपल्याला इथं स्क्रोल करायचं, खाली यायचं म्हणजे वरती यायचं. इथं आल्यानंतर आपल्याला इथं सुरुवातीला आपलं वेळापत्रक बघायचं. तुम्ही वेळापत्रकमध्ये बघू शकता. अर्ज करण्याची तारीख आपल्याला होती 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर होती आणि इथं प्राथमिक निवडची यादी तारीख दिली होती आपल्याला 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर आपल्याला दिली होती. म्हणजे ही यादी कालच 7 ऑक्टोबरला यादी जाहीर झालेली आहे, प्राथमिक यादी. इथे तुम्ही बघू शकता. खाली आल्यानंतर निवड झालेल्या अर्जाची कागदपत्रे अपलोड करायची. जर तुमची प्राथमिक यादीमध्ये जरा नाव आले असेल तर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर पण तरी निवड झालेल्या अर्जाचे कागदपत्र अपलोड करण्याची कालावधी लवकरच कळवण्यामध्ये येईल. म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची तारीख अद्याप याच्यावर आलेली नाही. ती आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येईल. त्याचबरोबर कागदपत्राची पडताळणीची आणखीन डेट आलेली नाही. अंतिम निवडची बी डेट आलेली नाही. ती डेटसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल. त्यानंतर आपण अर्ज केला असेल तर आपल्या यादीमध्ये नाव आलं का नाही ते कशा पद्धतीने बघायचं. त्यासाठी आपल्याला प्राथमिक यादी यावर आपल्याला क्लिक करायचं. प्राथमिक यादीवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यामधून असेल तो आपल्या जिल्ह्यात आपल्याला सिलेक्ट करायचं. पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, जो कोणता आपला जिल्हा असेल तो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्ही ज्या जिल्ह्यामधून ॲप्लिकेशन केलं तो आपल्याला तो जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला योजनेचं नाव निवडायचं. तुम्ही राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमधून केला का, मेंढ्या चराई अनुदान योजनेसाठी केला का, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना, कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना, जी कोणती तुमची योजना असेल ती आपल्याला इथं सिलेक्ट करायची. योजना सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं 13 घटक येते. तुम्ही 13 घटकापैकी कोणत्या याला अर्ज केला तो आपल्या इथं घटक निवडायचा. तो घटक निवडल्यानंतर आपल्याला इथं संवर्गामध्ये आपल्याला इथं तुम्ही दिव्यांग असेल तर दिव्यांगमधून जर फॉर्म भरला असेल तर दिव्यांग सिलेक्ट करायचं. तुम्ही महिला असेल तर महिला फॉर्म भरला असेल तर महिला करायचं. तुम्ही सर्वसाधारण पुरुष असेल तर सर्वसाधारण यावर आपल्याला क्लिक करायचं. तुम्ही ज्या याच्यामधून फॉर्म भरला आपल्याला तिथे क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा. तुम्ही कोणत्या तालुक्यामधून फॉर्म भरला ते तुम्हाला इथं तालुका निवडून घ्यायचा. तालुका निवडल्यानंतर आपल्याला इथं यादी पहा यावर क्लिक करायचं. यादी पहावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या तालुक्यामध्ये कोणाकोणाची निवड झालेली आहे. इथं तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल. इथं कॉम्पोनेंट ID दिसेल. इथं अर्जदाराचे तुम्हाला नाव दिसेल. इथं मोबाईल नंबर दिसेल. इथं तुम्ही कोणत्या गावातून ॲप्लिकेशन केलं ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला इथं तुमचा तालुका दिसेल. इथं तुम्हाला तुमचं लिंग प्राधान्य क्रमांक इथं तुम्हाला दिसेल. कितव्या स्थानावर तुम्हाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता 2024-25 करिता कागदपत्र अपलोड करण्यास पात्र आहात. म्हणजे तुमचं यादीमध्ये जर नाव आलं असेल तर तुम्ही कागदपत्र अपलोड करण्यामध्ये पात्र आहात. ह्या अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्राथमिक यादी बघू शकता. तुमची निवड झालेली आहे किंवा नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमची प्राथमिक यादी बघितल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपण ते सुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत. समजा जरा तुम्ही कोणत्या योजनेसाठी जर ॲप्लिकेशन केलं असेल तुमचं इथं बघून घ्यायचं. आणि तुम्हाला जरा तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आपण ते आता बघणार आहोत. तुम्ही ज्या योजनेसाठी अप्लाय केलं तो आपल्याला घटक इथं निवडून घ्यायचा. घटक निवडून आपल्याला खाली यायचं.
इथे तुम्ही खाली बघू शकतात. इथे तुम्हाला तुमची प्राथमिक यादीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे आपण ते इथं बघणार आहोत. तुम्हाला सुरुवातीला तुमचा जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा, त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक, त्यानंतर तुम्हाला मेंढी पालन करण्याच्या बाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, बंधपत्रक नमुना क्रमांक 1 नुसार, त्याचबरोबर तुम्ही अपत्य स्वयं घोषणापत्र बंधपत्र नमुना क्रमांक 2 नुसार, त्यानंतर शेड बांधकामासाठी स्वतःची किमान 1 गुंठा जागा उपलब्ध असलेल्या 7/12 उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र, त्याचबरोबर तुम्हाला वैरण उत्पादनाकरिता किमान 1 एकर जागा उपलब्ध असल्याचा पुरावा खालीलप्रमाणे स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा 7/12 किंवा अर्जदाराच्या नावे जमीन असल्यास कुटुंबापैकी सहमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेत जमिनीचा 7/12 उतारा व ₹100 मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र आपल्याला हे सुद्धा पाहिजे, किंवा अर्जदाराचे भाडे तत्वावर शेतजमीन घेतलेल्या शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडे कराराचे सत्यप्रत ₹100 बॉन्ड मुद्रांक नोंदणी करून, त्याचबरोबर स्वयं घोषणापत्र, तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला हे सुद्धा लागणार. अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तुम्ही अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स बघू शकता कोणकोणते अपलोड करायचे ते. तुम्हाला तुमची कोणती योजना आहे ती योजना सिलेक्ट करायची, त्यानुसार आपलं डॉक्युमेंट्स बघायचे कोणते अपलोड करायचे ते. प्राथमिक यादी आणि डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे हे बघितलं. यानंतर तुम्हाला निवड झालेल्या अर्जाचे कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख अद्याप आलेली नाही. ते आल्याच्या नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळेल. हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटून नवीन अपडेटसह.